या गावात पोचलो आणि समोरचा नजारा पाहून थक्कच झालो. चारही बाजूंला उंचच उंच डोंगर, त्या डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर आणि त्या धुक्यातून खाली कोसळणारे भले मोठे धबधबे. डोंगराच्या पायथ्याशी नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवगार शेती आणि त्या शेतीतून अलगद वाहत जाणारे छोटे छोटे पाण्याचे झरे. इथला प्रत्येक क्षण जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने रंगवलेला वाटतो. हे ठिकाण आहे आदराई गाव. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहे आज आदराई ट्रेकला. आदराई ट्रेकची जस्ट सुरुवात झाली आणि पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, इतका भारी व्ह्यू आहे. मी पूर्ण ट्रेकची माहिती जे जे आपल्या स्पॉट लागतात आदराई ट्रेक करताना तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणार. एक नंबर व्ह्यू तुम्ही आज बघू शकता. पाठीमागे किती भारी व्ह्यू आहे. जस्ट ट्रेक चालू झालं आहे, गाडी लावली आम्ही पाठीमागे. तुमची डायरेक्टली गाडी येते पाठीमागं आणि इथून तुम्ही तुमचा ट्रेक चालू करू शकता. ठीक आहे. तेव्हा जस्ट आत्ता चालू झालं आहे ना, आम्हाला छोटासा इथं झरा लागला आहे पाण्याचा आणि इतका भारी झरा आहे. आता पूर्ण हा रस्ता चालू आहे आपला. साईडने बघू शकता तुम्ही, इथं असं पाणी वाहत आहे आणि पाण्याच्या पाठीमागं हे सगळे धुकं आलेत खाली. आता रात्री दुपारचे 12 वाजलेत आणि 12 वाजता पण इथं धुकं आलेत खाली आणि इकडं मस्त शेती बघू शकता. ॲक्च्युली आपला ट्रेक चालू होतं. तुम्ही इथं बघू शकता, हे भैरवनाथ मंदिराची पाटी दिसते इथं. आपल्याला ती पाटीपासून हा रस्ता होता आतमध्ये आणि मग इथून आपला ट्रेक आता चालू होतो. इथून कमीत कमी 6 किलोमीटर आहे, येऊन जाऊन 12 किलोमीटरचा पूर्ण ट्रेक आहे आपला. एंट्री करू शकता इथून. याचं नाव काय आहे? वैभव. हे आपल्याला असं पहिल्यांदा मंदिर लागतं इथं एंट्रीला, जिथून आपण आपला ट्रेक स्टार्ट होत आहे. मंदिर बघू आपण आतमध्ये कसं आहे. याला माईक नाही करता. उडीन मारून जायचं आपल्याला, तिकडून जायचं. असे छोटे छोटे मस्तपैकी आपल्याला झरणे लागतात आणि तिथून आपल्याला क्रॉस करायला लागतं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या ट्रेकची इतकी भारी आहे की तुम्हाला प्रत्येक 5-5 मिनटाला इतके भारी भारी लँडस्केप भेटतात आणि त्यानंतर तिथं धबधबे 5-10 मिनटाला की एक धबधबा. आता आपण पाण्यातून चालतो, बघू शकता पाण्यातून चालतो आम्ही. आणि असे भरपूर सारे भारी भारी पॉईंट आणि लँडस्केप पॉईंट जे आपण मूवीमध्ये बघतो ना, की केरळ त्या साईडचे हिरवगार पॉईंट वगैरे आणि धबधबे ते इतके भारी. माझ्या पाठीमागे बघू शकता. आता अजून एक पॉईंट भेटला आहे. कसला पॉईंट आहे वारी. दुपारचे जवळपास 1 वाजले आणि डोकं बघू शकता तुम्ही किती दुखेल. हां हां, समोरची माणसं पण दिसत नाही आपल्याला, एवढं दुःख आहे. हे असे आपल्याला वॉटरफॉल लागतात जाता आता. पाऊस चालू आला आहे ना, आम्ही असं चाललं आता. वायपा
ऑल वाटा काढत इथं माझ्या पाठीमागं आहे ना काळू वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो, पण धुकं इतकं जास्त झालं डेंजर किंवा काळू वॉटरफॉल दिसत नाही माझ्या पाठीमागं. पूर्ण धुकं इथं मोठा असं वॉटरफॉलचा आवाज पण येतो आहे आणि पाठीमागं वॉटरफॉल आहे, संपूर्ण धुकं झालेलं आहे माझ्या पाठीमागं. जर हे धुकं गेला ना मी तुम्हाला त्याचा व्ह्यू पण दाखवेन, पण त्यासाठी वाट बघावं लागेल कारण भरपूर सारं धुकं आहे इथं. वेळ अर्धा एक तास वाट बघावं लागेल. त्यानंतर इथून दिसते का अशा साईडला वॉटरफॉलचं व्ह्यू. हे असं जे जातं आहे ना आता इथून बघा हे धुकं जातं आहे, ज्या पाठीमागं वॉटरफॉल आहे सगळे वाट बघतात ॲक्च्युली त्या व्ह्यूचा. हा जो आहे तो काळू वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून. हा एंड पॉईंटला आलो आता मी. पूर्ण काळू वॉटरफॉलचा व्ह्यू वगैरे दिसतो इथून, धबधबे वगैरे दिसते त्या साईडला बघा मस्तपैकी. हा व्ह्यू दिसतो आपल्याला इथं वरती आलो.